हा पायथागोरस थेरम, हा असा जो थेरम आहे बघा, हा पायथागोरस थेरम. तर स्टेटमेंट असं आहे, इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियस इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, असा तो थेरम आहे. In a right angle triangle, the square of hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. आता थेरम आपण बऱ्याच वेळा वापरलेला आहे. समजा अशी डायग्राम आपण घेतली, समजा ए बी सी असा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हा ऐकू येतंय का तुम्हाला? ऐकू येतंय ना? दिसतंय? ओके, हां ठीक. मग अजून गिवनमध्ये काय लिहिणार बघा आपण. तर गिवनमध्ये आपल्याला असं लिहिता येईल, इन ट्रायंगल ए बी सी, या ए बी सी या ट्रायंगलमध्ये अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. माहिती काय दिलेली आहे, तर हा ट्रायंगल जो आहे तो राईट अँगल ट्रायंगल आहे, एवढीच माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यानुसार आपण असं लिहिलं, इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे यावरून, तर याचा हायपोटेनियस जो असतो, असं प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. टू प्रूव्हमध्ये याच्यामध्ये हायपोटेनियस म्हणजे काय, तर राईट अँगल जो असतो त्याच्या अपोजिट साईड जी आहे ती म्हणजे हायपोटेनियस. या हायपोटेनियसचा स्क्वेअर, हा स्क्वेअर ऑफ दिस हायपोटेनियस इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स, म्हणजे उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे उरलेल्या दोन बाजू कोणत्या आहेत, तर ए बी त्याचा वर्ग अधिक बी सी याचा वर्ग. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. काय प्रूव्ह करायचं आहे, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण या राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून हायपोटेनियसवर एक परपेंडिक्युलर काढणार. हां, आणि ते आपण कन्स्ट्रक्शनमध्ये लिहू शकतो. कन्स्ट्रक्शन, हॅलो ऐकू येत नाही आहे का? अरे ऐकू येत आहे का? कट होतोय. एक मिनिट. हां ओके. हां, आपण थेरम बघत होतो बघा. स्टेटमेंट तुम्हाला मी सांगितलं. हां, परत तिथे डायग्राम काढतोय मी. समजा असा राईट अँगल ट्रायंगल आपण काढला. हां, राईट अँगल ट्रायंगल सपोज ए बी सी, यामध्ये बी इज द राईट अँगल. यामध्ये गिवन आणि टू प्रूव्ह हे आपण यापूर्वीच बघितलं आहे. हां, आता कन्स्ट्रक्शन अशी करावी लागेल आपल्याला. हां, कन्स्ट्रक्शन काय केलेलं आहे आपण, तर ड्रॉ सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर साइड ए सी. हां, असे आपण एक कन्स्ट्रक्शन केले. हां, हे तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगतो बघा. गिवनमध्ये आपण काय लिहिलं होतं, तर गिवनमध्ये इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री.
असं आपल्याला दिलेलं होतं. टू प्रूव्हमध्ये असं आपण लिहिलं, जे प्रूव्ह करायला आपल्याला सांगितलेलं आहे पायथागोरस थेरमनुसार. काय सांगितलेलं होतं बघा? जरा बोलून सांगून दिल्या तुम्ही सगळ्या फालकांच्या स्टाफ रूममध्ये परत गोळा करून गजेरी माहिती काय सांगितलं राहू हां बघा, टू प्रूव्हमध्ये असं आपण लिहिलं बघा, हायपोटेनियसचा जो स्क्वेअर असतो हा इट इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साईड्स. रिमेनिंग टू साईड्स म्हणजे कोणत्या? तर ए बी याचा स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हां, त्यासाठी आपण अशी कन्स्ट्रक्शन केली बघा. ड्रॉ सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर साईड ए सी, हां, अँड ए डॅश डी डॅश सी. हां, अशा प्रकारे आपण कन्स्ट्रक्शन केलेली आहे. एवढ्यापर्यंत तुम्हाला समजतं आहे? ऐकू येतं आहे? ओके. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण मागे जी एक काल किंवा परवा एक जी प्रॉपर्टी बघितलेली आहे त्या प्रॉपर्टीचा आपल्याला वापर करावा लागला. हा, कोणती प्रॉपर्टी आहे? तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये, हा, इन अ राईट अँगल ट्रायंगल इफ अल्टिट्यूड इज ड्रॉन ऑन द हायपोटेनियस टेनियसवर जर आपण अल्टिट्यूड काढला म्हणजे परपेंडिक्युलर काढला राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून, देन द ट्रायंगल्स फॉर्म, जे ट्रायंगल्स तयार होतात, दे आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल अँड ऑल्सो दे आर सिमिलर टू इच अदर. अशी आपण प्रॉपर्टी बघितलेली आहे त्या दिवशी. आठवतं आहे तुम्हाला? 1-2 दिवसापूर्वी, 2-3 दिवसापूर्वी आपण बघितली आहे. हा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून जर आपण अल्टिट्यूड काढला हायपोटेनियसवर, तर जे दोन त्रिकोण तयार होतात हे दोन्ही त्रिकोण ओरिजिनल जो ट्रायंगल आहे त्याच्याशी सिमिलर असतात आणि त्याचबरोबर ते एकमेकांशी सुद्धा सिमिलर असतात. असं आपण एक बघितलेलं आहे. आठवतं आहे का तुम्हाला? ओके. हां, त्याचा जर आपण वापर केला, हां, तर आपण असं लिहू शकतो बघा. असं सुरुवातीला आपण लिहूया, इन ट्रायंगल ए बी सी, हाय, बाय कोणती प्रॉपर्टी आहे ती? काय म्हणतो आपण ते? बाय सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. ही जर आपण प्रॉपर्टी वापरली तर त्यावरून आपण असं लिहू शकतो बघा, ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी and similar to triangle ABC. हे तीनही त्रिकोण एकमेकांना सिमिलर असतात अशी ती प्रॉपर्टी आहे. हां, काय लिहिलं बघा मी? ट्रायंगल ए डी बी म्हणजे हा ट्रायंगल छोटा, इट इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी अँड दिस टू आर सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी. हां, अशी ती प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीचा वापर आपण केला. मग यामध्ये जर मी दोन पहिले त्रिकोण जर कन्सिडर केले तर मला काय लिहिता येईल बघा? ऐकू येतं आहे ना तुम्हाला? हॅलो? ओके ओके ओके. हां, त्यापैकी आता मी हे दोन त्रिकोण पहिले सुरुवातीला समजा मी घेतले. हां, यावरून मी असं लिहू शकतो बघा, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल ए डी बी. हे याच्यावरूनच लिहिलं आहे. हा आणि हा एकमेकाशी सिमिलर आहेत. मग त्यावरून मला असं लिहिता येईल, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड्स या प्रपोर्शनमध्ये असतात. हे आपल्याला माहिती आहे. त्यानुसार मी असं लिहू शकतो बघा, ए बी
याची करस्पॉन्डिंग साईड इथे येणार ए डी, ए बी अपॉन ए डी इज इक्वल टू ए सी. हा ए सी अशी जर मी साईड घेतली तर इकडची कोणती घ्यावी लागेल मला, ए बी. हे तुम्हाला समजतंय का बघा मी काय लिहिलं ते. या दोन ट्रायंगल, हे दोन ट्रायंगल एकमेकांना सिमिलर आहेत, त्यावरून मी असं लिहू शकतो ए बी अपॉन ए डी. पहिली दोन अक्षरं घेतल्यानंतर पहिली इकडची पण पहिली दोन अक्षरं घेणार मी, ए बी अपॉन ए डी हां इज इक्वल टू ए सी. हां पहिलं आणि शेवटचं अक्षर, इथे पण पहिलं आणि शेवटचं अक्षर, हां म्हणजे ए सी अपॉन ए बी. हे कशावरून मी लिहिलं, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. बघा तुमच्या लक्षात आलं काय. आता याच दोन साईड का घेतल्या तर तुम्हाला पुढे समजणार आहे बघ. आता यांचं जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला असं मिळणार ए बी इंटू ए बी म्हणजेच ए बी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए डी, ए सी इंटू ए डी. हां याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणायचं. हां हे असंच का घेतलं तर मला ए बी साईड 2 वेळा मिळाली पाहिजे की जेणेकरून मला ए बी स्क्वेअर मिळेल. जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये ए बी स्क्वेअर आपल्याला पाहिजे आहे. हां त्यासाठीच याच दोन साईड घेतल्या. एवढ्यापर्यंत तुम्हाला समजलं आहे का बघा. ओके ओके. आता दुसरे दोन त्रिकोण घ्यायचे. हां आता कोणते त्रिकोण घेणार आपण, तर हा पहिला आणि तिसरा घेतला. आता हा दुसरा आणि तिसरा त्रिकोण मी घेणार. हां असं म्हणायचं. नाव ट्रायंगल ए बी सी, पुन्हा ओरिजिनल ट्रायंगल इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. ट्रायंगल ए बी सी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. आता याच्यामध्ये मी अशा साईड घेणार की मला बी सी स्क्वेअर मिळाला पाहिजे, म्हणजे बी सी 2 वेळा मिळेल अशा साईड घ्यायच्या. हां म्हणजे कोणत्या साईड बघा, तर पहिल्यांदा बी सी मिळण्यासाठी मी समजा असं घेतलं बी सी, तर याची करस्पॉन्डिंग साईड येणार इथे डी सी इज इक्वल टू. आता याच्यामध्ये बी सी मिळण्यासाठी पहिलं आणि शेवटचं लेटर घ्यावं लागतं आहे, म्हणून इथे पण पहिलं आणि शेवटचं लेटर घेतलं तर ए सी अपॉन बी सी. तीनही साईड प्रपोर्शनमध्ये असणार, फक्त त्यापैकी 2च साईड आपण घेतोय ज्या आपल्याला पाहिजे आहेत त्याच. तिसरी साईड आपण घेत नाही आहोत इथे. लक्षात येतं कुठच्या साईड घेतल्या, तर बी सी मिळवायचा मला, म्हणून बी सी अपॉन इथे आलं डी सी. पुन्हा इकडचं बी सी मिळण्यासाठी पहिलं आणि शेवटचं लेटर वापरावं लागतं, म्हणून इथलं घेतलं आपण ए सी अपॉन बी सी. इथे पण रिझन तेच येणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता यामध्ये जर मी पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला असं मिळेल बी सी स्क्वेअर. हां बी सी इंटू बी सी इज बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू डी सी. हां ह्याला म्हणायचं स्टेटमेंट नंबर 2. आता हे जे दोन स्टेटमेंट आहेत त्यांची जर मी बेरीज केली तर मला असं मिळेल बघा, ॲडिंग 1 अँड 2. पुन्हा मी एक्सप्लेन करतो परत, फक्त बघा समजत नसेल तर पुन्हा सांगणार आहे मी. हा ॲडिंग 1 अँड 2, पहिलं स्टेटमेंट 1 इथे आहे, हे दुसरं स्टेटमेंट आहे. यांची लेफ्ट हँड साईडची जर मी बेरीज केली तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं मला मिळेल. ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू राईट हँड साईडची बेरीज. राईट हँड साईड याची आहे ए सी इंटू ए डी, ए सी इंटू ए डी प्लस याची राईट हँड साईड आहे ए सी इंटू डी सी. बघा तुम्हाला समजलं काय, दोघांच्याही लेफ्ट हँड साईडची बेरीज केली. लेफ्ट हँड साईड ए बी स्क्वेअर एकाची होती, दुसऱ्याची बी सी स्क्वेअर होती. त्यांची बेरीज झाली ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर. हां इज इक्वल टू राईट हँड साईड आहे ए सी इंटू ए डी. हां इथे लिहिलं बघा ए सी इंटू ए डी प्लस याची राईट हँड साईड आहे ए सी इंटू डी सी. हां लेफ्ट हँड साईडची बेरीज केली, इक्वल टू साईनच्या पलीकडे राईट हँड साईडची बेरीज केली.
हां लेफ्ट हँड साईड मी आहे तशीच ठेवली तर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता यांची बेरीज करताना ए सी कॉमन आहे ते तर मी इथे ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय उरेल तर इथे उरेल ए डी, ए सी कॉमन घेतल्यामुळे इथे उरलं ए डी प्लस इथे ए सी कॉमन घेतल्यामुळे इथे उरलं डी सी. हां आता डायग्रॅममध्ये जर आपण बघितलं तिथे ए डी प्लस डी सी असं आपल्याला ब्रॅकेटमध्ये मिळालं आहे. ते जर मी विचार केला बघा ए डी प्लस डी सी म्हणजेच पूर्ण ही ए सी आहे बघा. लक्षात येतं का तुमच्या? हा ए डी प्लस डी सी म्हणजेच काय आहे ए सी. हेच म्हणजे असं लिहिता येईल मला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इज इक्वल टू ए सी इंटू ए सी. हां कारण काय ए डी प्लस डी सी म्हणजेच काय आहे ए सी आहे. ब्रॅकेटच्या बाहेर ए सी आहेच आणि ब्रॅकेटची व्हॅल्यू पण ए सीच येते म्हणजे ए सी इंटू ए सी असं आलं ते. हां हे कशावरून लिहिलं मी सिन्स ए डॅश डी डॅश सी असं आपल्याला कन्स्ट्रक्शन आपण केलेली आहे. मग हेच जर मी उलट करून लिहिलं तर ए सी इंटू ए सी म्हणजेच काय होणार ए सी स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर असं ते आपल्याला प्रूव्ह करता येणार. समजलंय का बघा तुम्हाला? दिसतंय ऐकू येतंय? दिसतंय ना? हां समजलंय का बघा? परत एकदा पाहिजे तर मी एक्सप्लेन करतो एक 5 मिनिटामध्ये. हां आपल्याला काय प्रूव्ह करायचं सांगितलं होतं? पायथागोरस थेरम प्रूव्ह करायचा म्हणजेच काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला तर इन अ राईट अँगल ट्रायंगल द स्क्वेअर ऑफ हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स. उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढं असतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हां मग आपण गिवनमध्ये लिहिलं. गिवन म्हणजे आपल्याला जे दिलेलं असतं. दिलेलं काय आहे तर हा ट्रायंगल जो दिलेला आहे ए बी सी तो एक राईट अँगल ट्रायंगल आहे एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे. मग त्यानुसार मी लिहिलं बघा इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री. ही आपल्याला दिलेली माहिती म्हणजेच काय दिलं आहे थोडक्यात तर हा एक राईट अँगल ट्रायंगल आहे असं दिलेलं आहे. मग यामध्ये काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला तर यामध्ये प्रूव्ह करायचं आहे की यामध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 बाजूंच्या स्क्वेअरच्या बेरजे एवढा येतो. म्हणजे हायपोटेनियस आहे इथे ए सी म्हणून ए सीचा स्क्वेअर इज इक्वल टू उरलेल्या 2 साईड आहेत ए बी आणि बी सी त्या दोघांच्या स्क्वेअरची बेरीज म्हणजे ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं तर अशी कन्स्ट्रक्शन केली. एक आपण बी डी असा सेगमेंट काढला. बी हा राईट अँगलचा व्हर्टेक्स आहे त्यामधून आपण ए सी वर परपेंडिक्युलर काढला. इथे लिहिलं बघा ड्रॉ सेगमेंट बी डी परपेंडिक्युलर साईड ए सी किंवा हायपोटेनियस ए सी आणि ए डॅश डी डॅश सी. हां असं ते झालं. एवढ्यापर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? हां आता हे प्रूव्ह करण्यासाठी प्रूफमध्ये मी असं लिहिलं कारण आपण यापूर्वीची जी प्रॉपर्टी आहे ती आपण बघितलेली आहे. कोणती प्रॉपर्टी आहे ती तर सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. हां यामध्ये सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल या प्रॉपर्टीनुसार एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये राईट अँगलच्या व्हर्टेक्समधून हायपोटेनियसवर जर परपेंडिक्युलर काढला असेल तर तयार होणारे जे 2 ट्रायंगल्स असतात जसं या ठिकाणी आहेत बघा ए डी बी आणि बी डी सी हे तयार होणारे जे 2 ट्रायंगल असतात हे ओरिजिनल ट्रायंगल्सशी सिमिलर असतात. ओरिजिनल ट्रायंगल म्हणजे ए बी सी याच्याशी सिमिलर असतात
आणि एकमेकांशी सुद्धा सिमिलर असतात. म्हणजेच थोडक्यात हे दोन्ही ट्रायंगल एकमेकांशी सिमिलर असतात आणि याच्याबरोबर पण सिमिलर असतात. याचाच अर्थ ते तिघेही एकमेकांशी सिमिलर असतात. फक्त आता हे नाव घेताना व्यवस्थित घेतलं पाहिजे, त्यांचा करस्पॉन्डन्स महत्त्वाचा आहे. हां, मी नाव घेताना कसं घेतलं बघा, तर ADB हा पहिला ट्रायंगल. दुसरा ट्रायंगल आपण घेतला कोणता, BDC, कारण डी हा राईट अँगल आहे मध्ये डी आलाच पाहिजे. हां, आता बीशी करस्पॉन्डिंग ए असणार. हां, हे थोडंसं लक्षात ठेवायला लागेल आपल्याला. ADB सिमिलर BDC अँड सिमिलर टू ट्रायंगल ABC. इथे लिहिलं बघा. हा हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे यामधलं, सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट या थेरममधलं हे आहे. हां, याच्यामध्ये करस्पॉन्डन्स चुकता नाहीत. लेटर्स तिकडे तिकडे झाली की सगळा गोंधळ होऊन जाणार, काहीच प्रूव्ह करता येणार नाही. त्यामुळे हे सेंटेन्स अतिशय महत्त्वाचं आहे. एवढ्यापर्यंत तुम्हाला समजलं असेल तर अर्धा थेरम इथेच संपला. पुढचं मोठंसं काही नाही आहे, पुढचं अगदी सोपं आहे. हां, आता पुढे आपण काय घेतलं, तर हे ओरिजिनल ट्रायंगल आणि हा ट्रायंगल मी घेतला, कन्सिडर केला. ABC इज सिमिलर टू ट्रायंगल ADB असं मी लिहिलं. मग हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स या प्रपोर्शनमध्ये असणार, कारण सिमिलर ट्रायंगलची ती प्रॉपर्टी आहे. त्यानुसार आपण असं लिहिलं बघा, AB करस्पॉन्डिंग टू AD, म्हणून AB अपॉन AD इज इक्वल टू, पुन्हा मला इथे AB मिळालं पाहिजे म्हणून मी AC असं घेतलं, AC अपॉन AB. हां, याचं रिझन आलं करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. मग याच्यामध्ये जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मला असं मिळतं बघा, AB इंटू AB म्हणजेच AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. हां, एवढ्यापर्यंत समजलं आहे. याला स्टेटमेंट नंबर 1 आपण म्हटलं. आता काय करणार पुढे मी, तर हा ओरिजिनल ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल घेणार, म्हणजे ABC सिमिलर टू BDC. इथे लिहिलं बघा, ABC सिमिलर टू BDC. याच्यामध्ये पुन्हा मी काय करणार, तसं मला इथे AB मिळालं आणि AB स्क्वेअर मिळवता आलं, तसं इथे आता मला BC 2 वेळा मिळाला पाहिजे असा विचार करायचा. मग BC ही साईड घेतली मी, BC त्याची करस्पॉन्डिंग साईड येणार इथे DC, म्हणजे BC अपॉन DC इज इक्वल टू, पुन्हा BC मिळवण्यासाठी, दुसऱ्यामध्ये BC मिळवण्यासाठी पहिलं आणि शेवटचं लेटर घ्यावं लागतं आहे, म्हणून इथे घेतलं AC अपॉन BC. पुन्हा यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर BC इंटू BC म्हणजे BC स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू DC असं मला मिळालं. त्याला स्टेटमेंट नंबर 2 म्हटलं आपण. हे दोन स्टेटमेंट मिळाली की त्या दोघांची डायरेक्ट ॲडिशन करायची आहे. मग ॲडिंग 1 अँड 2. मग 1 आपलं स्टेटमेंट असं होतं बघा, AB स्क्वेअर इज इक्वल टू AC इंटू AD. त्याची लेफ्ट हँड साईड आहे AB स्क्वेअर. हां, ती आपण याच्या लेफ्ट हँड साईडमध्ये, सेकंडच्या लेफ्ट हँड साईडमध्ये ॲड केली, म्हणजे AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर अशी आपल्याला लेफ्ट हँड साईडला बेरीज मिळाली. आता राईट हँड साईडला AC इंटू AD आहे इथे, AC इंटू AD. हां, ते इथे लिहिलं AC इंटू AD आणि त्यामध्ये हे ॲड केलं AC इंटू DC. हां, लेफ्ट हँड साईड आहे तशीच खाली लिहिली. याच्यामध्ये AC कॉमन होतं, ते मी कॉमन घेतलं, तर ब्रॅकेटमध्ये इथे राहिलं AD प्लस इथे राहिलं DC, ते इथे मिळालं आहे बघा. आता हे AD प्लस DC म्हणजेच काय, ते इथे डायग्राममध्ये दिसतंय बघा आपल्याला. AD प्लस DC म्हणजेच ही पूर्ण AC साईड आहे, म्हणून इथे आपण AD प्लस DC हा जो ब्रॅकेट होता त्या ठिकाणी ठेवलं AC, म्हणजे आपल्याला AC इंटू AC असं मिळालं इथे. म्हणजेच हे जर सिम्प्लिफाय केलं आपण तर AC इंटू AC म्हणजेच AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. बघा, तुम्हाला हा थेरम समजला आहे का? हां, काल पण मी हाच पाठवला होता तुम्हाला, पण काल जरा थोडंसं ब्लर दिसत होतं असेल कदाचित त्यामध्ये, पण आता व्यवस्थित तुम्हाला दिसतंय अजूनही? ठीक आहे. आता याच्यानंतरचं लेक्चर कोणाचं आहे का? आहे ना, मॅडम घेणार आहेत ना? ओके, ठीक आहे. मग आपण इथेपर्यंत आज थांबू.